आज शिरोळ तालुक्यातील अकवेट या गावी अतिशय दुर्दैवी घटना घडली। या घटनेमध्ये अकवेट गावच्या सरपंच यांचे पती सुहास पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। अद्याप ही दोन नागरिक, ज्यामध्ये एक माजी सरपंच आहेत आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, हे अकवेट गावचेच आहेत। ते दोघे जण बेपत्ता आहेत। यांचा उद्देश काय होता की गावातील पाणी पुरवठ्याची मोटर चालू करायला जायची। ज्यांच्या रक्तामध्ये सेवा असते ना, ते थांबत नाहीत कधी। त्यांना ते मन त्यांचं शांत बसू देत नाही। आपल्या गावातील मायमाऊलींची सेवा कशा पद्धतीने होईल यासाठी ते सतत धडपडत असतात। मोटर चालू करण्यासाठी ट्रॅक्टरमधून गेले, ट्रॅक्टर उलटला। यामध्ये सुहास पाटील या एका सामाजिक कार्यकर्त्याचा निष्पाप बळी गेला। गावातील दोन मुख्य व्यक्ती बेपत्ता आहेत। काय चूक होती त्यांची? मन हेलावून टाकणारी घटना आहे। आणि माझी मायबाप सरकार, तुम्हाला अगदी मनापासून विनंती आहे, यावर काहीतरी उपाय करा। तुम्ही आम्हाला कोट्यवधी रुपये देता विकास कामांसाठी। जल जीवन मिशनच्या माध्यमातून करोडो रुपये निधी तुम्ही प्रत्येक गावांना दिलेला आहे, पण त्याची तरतूद अशी पण करा ना की त्यांना लवकर त्यांचा विद्युत पुरवठा सप्लाय बंद होणार नाही, त्यांचे डीपी पाण्यात बुडणार नाहीत। साहेब आहे तो, यावर पर्यायी मार्ग आहेत, वायरमन स्वतः सांगतील, पण साहेब यावर काम होत नाही। 2019-2021 या महापुरात अनेक ठिकाणी पाणी येऊन गेले। आपला शिरोळ तालुका असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, यामध्ये पाण्याने महापुराने थैमान घातलेला आहे। याचा अनुभव घेऊन किती कामं झाली साहेब? माझ्या गावामध्ये रात्रीचा मेसेज येतोय की आमच्या घरामध्ये लाईट नाही आहे आणि साप वगैरे फिरत आहेत। एक जण लगेच गाडीवरून जात असताना त्याला तो साप दिसतोय। साहेब आम्ही यावर काय उपाययोजना करावी? साहेब याला सगळ्याला पर्यायी मार्ग आहेत। आमचे आमदार खासदार साहेब यांना माझी नम्र विनंती आहे, तुम्हाला हात जोडून विनंती आहे। छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुम्ही करोडो रुपये देताय आम्हाला मान्य आहे, पण यातून त्या पण विकास म्हणजे त्या ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्याची पण साहेब कुठेतरी तरतूद करावं। अजून किती निष्पाप बळी जाऊ देत सांगा मला साहेब? 19 आणि 21च्या महापुरातून सर्वे झाला, कुठल्या डीपी शिफ्टिंग करावे लागणार आहेत, कुठल्या डीपीचा लोड वाढवावा लागणार आहे, हे सगळं झालं, पण साहेब महापूर गेला तसं ते पण विसरून गेलं। शासनाला माझी खरोखर कळकळीची नम्र विनंती आहे साहेब, गावातला एक लोकप्रतिनिधी असेल, एक लोकसेवक असेल, त्याची इच्छा फक्त असते की त्या लोकांना सेवा मिळाव्यात त्यांच्या गावातील। साहेब आज वायरमनच्या पाठीमागे लागून पाण्यात जाऊन डीपी चालू करण्याचं काम होते। त्या डीपी साहेब आपण शिफ्टिंग करू शकत नाही का? करोडो रुपये देणाऱ्या महाराष्ट्रात, करोडो रुपयांची उलाढाल करणाऱ्या महाराष्ट्रात ह्या डीपी शिफ्टिंग करण्यासाठी पैसे नाहीत का साहेब? थोडंसं विकास काम थांबू दे, पण जे आपत्कालीन व्यवस्थेमध्ये महत्वाच्या सोयी आहेत त्या साहेब त्याची पूर्तता करावं। काही डीपींचं लोड वाढवून पाहिजे। कसं झालं तर त्या लाईटच्या सुविधा होऊ शकतात साहेब, असे निष्पाप बळी जाणार नाहीत। माझी हात जोडून मी साहेब विनंती करतो, यावर काहीतरी विचार व्हावा आणि सगळ्या गावातील, मग सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, सर्व नागरिकांना विनंती आहे, तुमच्या गावाचा सर्वे तुम्ही करा आणि ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत ते झाल्याशिवाय ठाण मांडून बसा, गावात अजिबात उठू नका। प्रशासनाचा मी जाहीर धिक्कार करतोय, कारण माझ्या सुहास पाटलासारखा एक माणूस या जगातून आज आपल्याला सोडून जातोय जनतेच्या सेवेसाठी। ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे, या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतोय।